बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाचे जर उत्पादन वाढवायचे असेल, तर फुलधारणा असेल, फळधारणा जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यासाठी टॉनिक असेल, पी-जी-आर असेल, ते वापरत असतो. काही-काही वेळेस काय होतं, कमी फुलं आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक वापरत असतो. त्यामुळे आपली पिके ही नाजूक झाल्यानंतर आपण त्यावरती बुरशीनाशकांचा वापर करतो, कीटकनाशकांचा वापर करतो. त्यामुळे आपली पिके त वेगवेगळ्या तणावात जातात, ताण निर्माण होतो. त्यामुळे फुलगळ, फळगळ झालेले आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण महाधन कंपनीच्या फ्लॉवरिंग स्पेशल ही जी ग्रेड मार्केटमध्ये उपलब्ध केलेली आहे, त्याविषयी माहिती घेणार आहोत. जेणेकरून आपल्या पिकातील जो ताण असेल, जी फुलगळ असेल, जी फळगळ असेल, ती थांबलेली दिसून येणार आहे. महाधन कंपनीने आणलेल्या या फ्लॉवरिंग स्पेशल या ग्रेडविषयी माहिती घेतात. त्यामध्ये घटक असेल, त्याची मोड अफेक्शन म्हणजे आपल्या पिकावर कशाप्रकारे काम करू, कोणकोणत्या पिकात वापरलं पाहिजे, हे आपल्याला किती प्रमाणात फायदा देऊन जातं, जेणेकरून आपल्या उत्पादनात भर होणार आहे. त्याचबरोबर स्टेज असेल, कॉम्बिनेशन असेल, त्याचबरोबर आपण स्प्रेइंगसाठी वापरू शकतो, ड्रिंचिंगसाठी वापरू शकतो, प्रमाण असेल, रेनफॉल कालावधी संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण फ्लॉवरिंग स्पेशल या ग्रेडविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये घटक बघितलं तर आपल्याला मुख्यतः NPK म्हटलं तर नत्रस हे 9%, फॉस्फरस हे 27% आणि पोटॅश हे 18% आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये बघितलं तर सल्फर हे 7.5% आपल्याला पाहावयास मिळते. नंतर बघा बोरॉन 0.0% आणि मॉलिब्डेनम जे की 0.002% आपल्याला पाहावयास मिळते. हे एक चांगल्या प्रकारचं संयोग केलेलं एक विद्राव्य खत आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्या मोडापेशनचा जर विचार केला तर नत्राची तुम्हाला माहीत आहे मोडापेशन की नत्र हिरवेगारपणा असेल किंवा सुरुवातीच्या स्टेजला व्हेजिटेटिव्ह ग्रोथला चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला वाढीसाठी उपयोगी आहे. त्याचबरोबर फॉस्फरसचा विचार केला त्याचीही मोडापेशन पाहिलेली आहे आपण. फॉस्फरसचा विचार केला तर हे एक फुटवे असतील किंवा पांढऱ्या मुळ्यांची वाढ असेल, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी असेल, त्याचबरोबर फळधारणा, पातेधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी हे फॉस्फरस फुल जास्त प्रमाणात निघण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते. आता पोटॅशची सुद्धा आपण मोडापेक्षा पाहिलेली. पोटॅश काय करतं तर येणारे जे मजबूत खोड हे मजबूत बनवण्यासाठी, मजबूत खोड झाल्यानंतर आपोआप त्यातून फळ येणाऱ्या फळाला चकाकी असेल, हिरवेगारपणा असेल, हे पोटॅशमुळे आपल्याला पाहावयास मिळते. आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण सल्फर जर बघितलं, चांगल्या प्रकारे प्रकाश संश्लेषण क्रिया ही सल्फरमध्ये घडून येते. त्याचबरोबर एक बुरशीनाशक काही प्रमाणात बुरशीनाशकसुद्धा आपल्याला पाहावयास मिळणार. ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा सल्फरचा चांगल्या प्रकारे आपल्याला वापर झालेला दिसून येणार आणि ज्या ठिकाणी ॲसिडिक पाणी असतं त्यावेळेस pH मेंटेन करण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे सल्फरचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो बघा, ह्या सल्फरमुळे प्रोटीनची मात्रा चांगल्या प्रकारे वाढलेली आपल्याला दिसून येते. क्लोरोफिल चांगल्या प्रकारे झाल्यामुळे हरितद्रव्य प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे घडते व पिकांना अन्नद्रव्यसुद्धा चांगल्या प्रकारे उपयोगी झालेले आपल्याला दिसून येतात. तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी सल्फरचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. द्विदल वर्गीय पिके जे आहेत त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी सल्फरचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे. तर बोरॉनचा जर विचार केला तर बोरॉनविषयी आपण सविस्तर माहिती घेतली आहे. तुम्ही आय बटनमध्ये जाऊन ते चेक करू शकता. बोरॉन काय करतं, पेशींची रचना मजबूत करतं, फळ तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो म्हणजे सेटिंगसाठी. त्याचबरोबर फळातील गोडी वाढण्यासाठी, साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्यामुळे वजनासुद्धा फळांच्या फरक पडतो. त्याचबरोबर फुलातून फळात सेटिंग होण्यासाठी बोरॉनचा चांगल्या प्रकारे वापरतो. तुम्हाला आणखीन बोरॉनविषयी माहिती असेल तर तुम्ही आय बटनमध्ये चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो, आता मॉलिब्डेनम हे काय करतं तर नायट्रोजन स्थिरीकरण आणि वहन करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे आणि फुलधारणेसाठी एक चांगल्या प्रकारचं एक आपल्याला न्यूट्रिशन मानता येईल. कारण की परागभवनाच्या वेळेस जे आवश्यक मॉलिब्डेनम असते ते यातून मिळतं. परागकणासाठी सुपीकता यामुळे आपल्याला मिळते. त्याचबरोबर याचा वापर आपण बीज प्रक्रिया किंवा स्प्रेद्वारे सुद्धा करू शकतो. आणि मॉलिब्डेनमनं काय होतं तर बघा, जे पिकाची रोगप्रतिकार क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे सुधारलेली आपल्याला दिसून येते. अशा चांगल्या प्रकारे मोडापेक्षेचं आपण पाहता येईल. फुलधारणेसाठी चांगल्या प्रकारचा एक फायदा आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या फायद्याचा जर विचार केला तर चौबाजूने फायदा आहे. आपण थोडक्यात पाहूया. बघा, जर आपल्या पिकात संतुलित जर NPK असेल, दुय्यम अन्नद्रव्य असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जर गेलं तर बघा, पिकांमधील हार्मोन्स यामुळे संतुलित राहताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय होतं,
पूर्ण खतांचा रेशो जर चांगला असेल तर फुलधारणेसाठी चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे. बघा काही वेळेस जर आपल्या पिकांना आपण खत नाही दिलं तर त्या ठिकाणी फ्लावरिंग जास्त होत नाही, परंतु टॉनिकमुळे आपण काय होतो ती फ्लावरिंग आणतो. परंतु आपण जर या ग्रेडचा जर वापर करत असाल तर NPK सूक्ष्मान्नद्रव्ये दुय्यम यातून मिळतात. त्यामुळे काय होतं आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे बॅलन्स रेशो आपल्याला खताचा पाहायला मिळतो. त्यामुळे चांगल्या प्रकारची फुलधारणा झालेली दिसून येणार आहे. ज्यावेळेस ही खतं एक लेवल रेशोमुळे मिळतात त्यामुळे काय होतं पिकामध्ये हार्मोन संतुलित राहते आणि त्यामुळे जे फुल व फळ येण्याची गती आहे ती वाढलेली दिसून येते, म्हणजे फ्लावरिंगसुद्धा जास्त प्रमाणात झालेली दिसून येणार आहे. दुसरा फायदा बघितलं तर फुलातून फळात सेटिंग होण्यासाठी जर याचा आपण वापर करत असेल तर जास्त प्रमाणात फुलं निघून जास्त प्रमाणात सेटिंगसुद्धा त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे. कारण की यामध्ये बोरॉन सल्फर असल्यामुळे चांगल्या प्रमाणात सेटिंग होते आणि फळांना चकाकीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आलेली दिसून येणार आहे. बघा यामुळे काय होतं जे फळांना कलर असेल, चकाकी असेल, फुल सेटिंग असेल, फळ सेटिंग असेल, याची फायदा आपणाला चांगल्या प्रकारे होतो आणि काय होतं फुलातून फळात सेटिंग होते. ते फळ सेटिंगमुळे सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि पात्यातून बोंडे निर्माण होतात आणि बोंड्याची चांगल्या प्रकारे साईज जर झाली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला होणार, उत्पादनात वाढ झालेली दिसून येणार आहे. सर्वात महत्त्वाचं बघितलं तर बघा आपण यामध्ये NPK असेल, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रेशो चांगल्या प्रकारे असल्यामुळे जी फुलगळ आहे, फळगळ आहे, पातेगळ आहे, बोंडगळ आहे ती त्या ठिकाणी नष्ट झालेली दिसून, म्हणजे फुलगळ होत नाही, पातेगळ होत नाही, फळगळ होत नाही, त्याचे फुलातून फळात सेटिंग होते, फळाची चांगल्या प्रकारे साईज आपल्याला झाली, कारण की याचा जो रेशो आहे तो चांगल्या प्रकारे बॅलन्स रेशो झालेला दिसून येतो. पिकाला जे पाहिजे ते या ग्रेडमधून मिळाले असल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालेला दिसून येणार आहे. कोणत्याही पिकात फुलावस्थेत फळावस्थेत वापर करा, नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. पिकांचा जर विचार केला तर सर्वच पिकामध्ये याचा वापर करा, नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. फळवर्गीय पीक असेल, फुलवर्गीय असेल, लिंबूवर्गीय सर्वच पिकामध्ये वापर करू शकता. शेतकरी मित्रांच्या स्टेजेसचा जर विचार केला तर पहिला स्प्रे तुम्ही फुल निघण्याच्या अगोदर किंवा फुल अवस्थेत याचा वापर करा, नक्की जास्त प्रमाणात फ्लावरिंग होणार आहे. आणि दुसरा स्प्रे 15 दिवसानंतर तुम्ही फळ सेटिंगच्या वेळेस घ्या, नक्कीच त्या ठिकाणी फळ सेटिंग चांगली होणार आहे किंवा बोंड्याची साईजसुद्धा चांगल्या प्रकारे पात्यातून बोंडे होणार आहे, बोंड्याची साईजसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे. त्यामुळे उत्पादन देखील वाढ होणार आहे. याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर आलेले लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन घ्या. बुरशीनाशक किंवा कीटकनाशकसुद्धा याचा वापर करू शकता, परंतु छोट्या बकेटमध्ये घ्या, ते द्रावण फुटत असेल तर ते घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, आता याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस 2 तास पाहावयास मिळते. याच्या कालावधीचा जर विचार केला तर 15 दिवस आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे भरपूर असे काम करताना दिसून येणार आहे. ह्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बघा आपण स्प्रेइंगसाठी घेत असेल तर प्रति लिटर 5 ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करा, म्हणजे 200 लिटरचा बॅलर असेल तर तुम्ही त्याला 1 किलो घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे. ह्याची तुम्ही ड्रिंचिंगसुद्धा करू शकता. बघा ड्रिंचिंग करत असताना तुम्ही एकरी 3 ते 4 किलो घेऊन ड्रीपद्वारे हे देऊ शकता. चांगल्या प्रकारे मुळातून हे ऑब्झर्व करून पूर्ण पिकात हे पोचवण्याचं चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. शेतकरी मित्रांनो, याच्या किमतीचा जर विचार केला तर 1 किलो जर गेला मार्केटमध्ये तर तुम्हाला 350 ते 450 दरम्यान बसेल. तुम्ही आपापल्या मार्केटनुसार कमी जास्त होत असतात. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जी आपण माहिती देत असतो ते फक्त तुमच्या संदर्भासाठी असते. आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते घ्या, नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण महाधन फ्लावरिंग ह्या स्पेशल ग्रेडविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.